नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आजच्या तासाला आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 म्हणजेच सायन्स अँड टेक्नॉलॉजी पार्ट 1 या कृतीपत्रिकेचं स्वरूप जे आपली 6माही परीक्षा होणार आहे किंवा बोर्डाच्या परीक्षेतसुद्धा कसं असेल ते बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीची शालांत परीक्षा ही तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची परीक्षा आहे. 10वीच्या कृतीपत्रिकांच्या अद्ययावत जो आराखडा आहे तो मी आज तुम्हाला सांगणार आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान हा आजचा भाग 1 असणार आहे. शैक्षणिक वर्ष 2020-21 साठी बोर्डाने वगळलेला अभ्यासक्रम लक्षात घेऊन आपण स्मार्ट स्टडी करणं आवश्यक आहे. यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या पुस्तकामध्ये जी 10 प्रकरणं भाग 1 मध्ये आपल्याला दिलेली आहेत ती सर्व आपण वाचून घेणं आवश्यक आहे. परीक्षेच्या तयारीला लागण्यापूर्वी कृतीपत्रिका कसे असेल सायन्स या विषयाची ती आपण बघणार आहोत. प्रश्न 1 मधील अ आणि ब हे 2 वस्तुनिष्ठ प्रश्न प्रकार आहेत. बघा, या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न 1 यामध्ये अ आणि ब असे 2 भाग असतील. हे दोन्हीही प्रश्न वस्तुनिष्ठ असतील, ऑब्जेक्टिव्ह टाईप असतील. 10 गुणांसाठी हा प्रश्न 1 अ आणि ब असणार आहे. यामध्ये 1 अ मध्ये आपल्या पुस्तकात जो मजकूर दिलेला आहे त्यावर आधारित 5 बहुपर्यायी प्रश्न असतील ऑब्जेक्टिव्ह टाईप, आणि ब मध्ये पूर्णपणे वस्तुनिष्ठ प्रश्नांवर आधारित प्रश्न असतील. यामध्ये विसंगत पद ओळखा, वेगळा शब्द ओळखा म्हणजेच सहसंबंध ओळखा, जोड्या जुळवा, सत्य की असत्य ते लिहा, किंवा रेणुसूत्र इलेक्ट्रॉन स्वरूपण लिहा, किंवा एखादी रिकामी जागा तक्त्यामध्ये दिलेली असेल ती भरायची असेल, यापेक्षा वेगळ्या प्रश्न प्रकाराचा समावेश यामध्ये असू शकतो. यासाठी आपण वस्तुनिष्ठ प्रश्नांचा सराव केला तर आपल्याला योग्य आणि अचूक पर्याय निवडून परीक्षेत लिहिता येतील आणि 10 गुण हमखास तुम्हाला मिळतील. प्रश्न 2 मध्ये कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. 2 गुणांसाठी हा प्रश्न असेल, 1 प्रश्न असेल आणि त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. यामध्ये प्रश्न 2 मध्ये जे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतील. 2 गुणांचे 5 प्रश्नांची उत्तरं तुम्हाला लिहायची आहेत. यामध्ये कारण लिहा, एखादं स्पष्टीकरण लिहा, व्याख्या लिहा किंवा अभिक्रिया स्पष्ट करा, एखादा आवर्ती नियम जो असेल पहिल्या प्रकरणातला तो लिहा, उजव्या हाताचा नियम जो असेल तो लिहा. अशा प्रकारचे प्रश्न या प्रश्न 2 मध्ये 2 गुणांचे 5 प्रश्न आपल्याला सोडवायचे आहेत. 7 प्रश्न तुम्हाला दिलेले असतील, त्यापैकी कोणतेही 5 प्रश्न सोडवायचे आहेत. 7 पैकी 5 प्रश्न म्हणजे ऑप्शनला प्रश्न 2 तुमच्याकडे आहेत. यानंतर प्रश्न 3रा जो असेल तो कोणतेही 5 प्रश्न सोडवा अशा प्रकारचा प्रश्न असेल. 3 गुणांचे 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे असतील. एकूण 15 गुणांचा हा प्रश्न असेल आणि 7 प्रश्न दिलेले असतील. 7 पैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत. तर यामध्ये थोडे मोठे प्रश्न म्हणजे ज्याची उत्तरं थोडीशी मोठी आहेत आणि थोडेसे कठीण प्रश्न यामध्ये विचारले जाऊ शकतात. यात आकृती पूर्ण करून नावं लिहा, आकृती दुरुस्त करा, आकृतीवर आधारित प्रश्न सोडवा,
नियम किंवा सिद्धांत स्पष्ट करून लिहा, उदाहरणं द्या, गाळलेल्या जागी शब्दांनी परिच्छेद पूर्ण करणे अथवा यापेक्षा वेगळ्या प्रश्न प्रकाराचा समावेश असेल. एखादं उदाहरणसुद्धा या 3 मार्कासाठी विचारलं जाऊ शकतं या प्रश्नामध्ये. म्हणून याची तयारी थोडंसं कठीण असल्यामुळे आपल्याला चांगली करायची आहे, त्याचा सराव आपल्याला करायचा आहे. प्रश्न 4 जो आहे त्यामध्ये 5 गुणांचे 2 प्रश्न असतील आणि 1 प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. 5 गुणांचा 1 प्रश्न सोडवायचा आहे. 5 गुण त्याला आहेत. 2 प्रश्न दिलेले असतील. आता 5 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे, 2 पैकी 1 प्रश्न सोडवायचा आहे. 5 गुणांचा प्रश्न आहे, तर दीर्घोत्तरी निश्चितच हा प्रश्न दीर्घोत्तरी प्रश्न असेल. परिच्छेदावर आधारित प्रश्न या ठिकाणी विचारला जाऊ शकतो. सारणी किंवा तक्ता पूर्ण करा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा स्पष्टीकरण लिहिणे किंवा वर्गीकरण करणे, चुकीची आकृती दुरुस्त करणे आणि यापेक्षाही वेगळ्या प्रश्न प्रकाराचा यामध्ये समावेश असू शकतो. त्यासाठी आवश्यक ती तयारी आपली असावी. नियमित अभ्यास करणे हे जास्तीत जास्त गुण मिळवण्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. आणि सरावासाठी नियोजित वेळेत कृतीपत्रिका जर सोडवलं तर पैकीच्या पैकी गुण या विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 या विषयामध्ये आपल्याला मिळू शकतात. परीक्षेच्या या 2 तासांचं नियोजन 2 तासासाठी एकूण 40 गुणांची ही प्रश्नपत्रिका असेल. पेपर 40 गुणांचा असेल. आणि त्याची विभागणी आपण वर बघितली. 10 मार्कांचा प्रश्न 1, 10 मार्कांचा प्रश्न 2, 15 मार्कांचा 3रा प्रश्न आणि 5 मार्काचा 4था प्रश्न, अशी 4 प्रश्न एकूण या प्रश्नपत्रिकेमध्ये असतील. 40 गुणांचा पेपर सोडवण्यासाठी आपलं 2 तासांचं नियोजन कसं असलं पाहिजे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. सुरुवातीची जी 5 मिनटं असतील त्यामध्ये कृतीपत्रिका आपल्याला लक्षपूर्वक वाचायची. कोणताही जो पेपर आपल्या समोर येईल तो आपण लक्षपूर्वक फक्त वाचायचा आहे. आणि त्यापैकी मग आपल्याला कोणते प्रश्न सोडवायचे आहेत हे मनातल्या मनात आपण ठरवायचं आहे. प्रश्न 1 आणि ब ही वस्तुनिष्ठ प्रश्न जे लिहायचे आहेत त्यासाठी 20 मिनिटांचा वेळ आपण दिला तर आपली जी प्रश्नपत्रिका आहे ती वेळेच्या आत सोडवून होईल. दुसरा प्रश्न जो आहे 10 गुणांसाठी त्याला जवळजवळ 25 मिनटं जर आपण वेळ दिला तर तो प्रश्नही आपला वेळेत पूर्ण होईल. तिसरा प्रश्न जो असेल 3 गुणांचे जे 5 प्रश्न आपल्याला लिहायचे आहेत ते एका प्रश्नाला आपल्याजवळ 8 मिनिट म्हणजे 5 प्रश्न लिहायला 40 मिनिट वेळ आपण दिला तर तो योग्य राहील. प्रश्न 4था जो असेल 5 गुणांचा 1 प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. त्यासाठी आपल्याला 15 ते 20 मिनटं देता येतील. आणि शेवटी उरलेली 15 मिनटं बघा, पहिल्या प्रश्नाला 20, दुसऱ्या प्रश्नाला 25 मिनटं, तिसऱ्या प्रश्नाला 40 आणि 4थ्या प्रश्नाला 15 मिनिट. अशा पद्धतीने जर आपण प्रश्न सोडवलेत तरीही आपल्याकडे 15 मिनटांचा वेळ शिल्लक राहतो. आणि या 15 मिनटांमध्ये आपण आपलं लिहिलेला पेपर तपासून पाहणं आवश्यक आहे. कुठला प्रश्न आपला सुटला नाही ना तो सुद्धा आपण तपासून पाहायचा आहे. किंवा लिहिलेली उत्तरं विशेष करून प्रश्न पहिल्यामध्ये जे ऑब्जेक्टिव्ह टाईप आहे त्यामध्ये आपलं एकही गुण जाणार नाही यासाठी आपण लक्षपूर्वक तो पहिला प्रश्न योग्य पर्याय आपण लिहिलेला आहे किंवा नाही ते तपासून पहा. अशा पद्धतीने जर आपण सायन्सचा पेपर लिहिला तर आपल्याला निश्चितच पैकीच्या पैकी गुण या परीक्षेमध्ये मिळू शकतील. आणि बोर्डाच्याही परीक्षेत आता हे 6माही परीक्षेसाठी मी तुम्हाला सांगत आहे याच पद्धतीची कृतीपत्रिका ही आपली बोर्डाची सुद्धा असेल आणि त्यातही आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळू शकतील.
जर या पद्धतीने आपण परीक्षेचं नियोजन केलं, पेपरचं लिहिण्याचं, आणि त्याआधीची जी पूर्वतयारी आहे त्यासाठी पाठांतरावर अधिक भर न देता जर आपण नियमितपणे पुस्तकाचं वाचन करत राहिलो तर आपल्याला निश्चितच 40पैकी 35च्या वर गुण या कृतीपत्रिकेमध्ये मिळू शकतात. कारण फारसा कठीण पेपर कधीच नसतो. जवळजवळ 50% 60% पेपर हा अतिशय सोप्या भागावर सोपे प्रश्न विचारून जास्तीत जास्त गुण विद्यार्थ्यांना कसे मिळतील याविषयी विचार केलेला असतो आणि त्यामुळे परीक्षेला घाबरून जाण्याचं कारण नाही. आपण योग्य नियोजन करून पूर्वतयारीनुसार जर आपला पेपरला गेलो तर आपल्याला निश्चितच चांगले गुण मिळतील. अशा पद्धतीने विज्ञान आणि तंत्रज्ञान या प्रश्नपत्रिकेचं स्वरूप आपण समजावून घेतलेलं आहे. धन्यवाद.